तर पाठीमागच्या याच्यामध्ये आपण अँगल कसे काढायच्या ठिकाणी थोडक्यात फॉर्म घेतला होता. तर दिल्या मेथडमध्ये अँगल कसे काढायचे आपण शॉर्टमध्ये ठिकाणी पाहिलं होतं. अँगल बद्दल अँगल म्हणजे कोण म्हणतो आपण. तर समजा तुमच्याकडे मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 80 डिग्री आहे. तर आपण काय केलं होतं, एक सेगमेंट काढला होता. सेगमेंटवरती आपण एक पॉईंट घेतला होता आणि त्या पॉईंटला आपण LHS आणि RHS असे दोन बाजू केल्या होत्या. जर तुम्ही अँगल LHS वरती काढता असाल तर माप त्याचं RHS कडून म्हणजे उजव्या बाजूकडून मोजत यायचंय. म्हणजे 0, 10 समजा आपण इथं पॉईंट घेतला, इथे ठेवला तुमचा प्रोजेक्टर, तर 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 ओके. तर ह्या ठिकाणी तुमचा 80 अंश आहे. किती या ठिकाणी 80 अंश, 90च्या जवळपास ओके. मग ABC ते सिमिलरली आपण उजव्या बाजूवर वर काढू शकतो. अँगल फक्त उलटा मोज जायचा लेफ्ट कडून. म्हणजे जर राईट कडे घेतला तर उजवीकडून लेफ्ट कडून मोजत जायचं आणि लेफ्ट वर घेतला तर राईट कडून मोजत यायचं. तर असे अँगल काढायचं शिकवलं पण होतं आणि उदाहरण पण दिलं होतं. आता जे काय आपण अँगल काढलो तर त्या अँगलचा बायसेक्टर कसा काढायचा आहे हे आपण थोडक्यात स्टडी करूया. ओके. तर तुमच्या कंपास मध्ये असणाऱ्या ठिकाणी कंपास बॉक्स मध्ये असणारा कंपास, त्याला कंपासच म्हणतात आणि ठेवा ओके. तर त्या कंपासच्या सहाय्यानं अँगल बायसेक्टर कसा काढायचा आहे थोडक्यात आपण जाणून घेऊया. अँगल बायसेक्टर्स ओके. कोन दुभाजक, काय ठिकाणी कोन दुभाजक. समजा अँगल, एखादा अँगल आहे, तुम्ही अँगल काढा समजा एखादी, तर अगोदर अँगल म्हणजे काय, कोन तुम्हाला माहित आहे. बाय म्हणजे दोन, सेक्टर म्हणजे भाग ओके. तर दोन समान भागामध्ये त्याची काय करायची ठिकाणी आपला विभागणी करायची आहे. काय करायची ठिकाणी विभागणी करायची आहे. तर कालच्या सारखा अगोदर अँगल काढायचा ओके. समजा पहिला उदाहरण एक्झाम्पल क्वेश्चन घेतला आपण. ड्रॉ द अँगल बायसेक्टर्स ऑफ द फॉलोइंग angle to the given measure. खाली अँगलचे माप पण दिले, ते अँगल पण काढा आणि त्याला बायसेक्ट पण करा ओके. असा प्रश्न ठिकाणी विचारू शकतो. या ठिकाणी खालील दिलेल्या मापाचे कोन काढून त्यांचे कोन दुभाजक काढा ओके. काय करा ठिकाणी कोन दुभाजक काढा. एक्झाम्पल अँगल XY इज इक्वल टू 60 डिग्री ओके. असं तुम्हाला दिलं आहे. आता अँगल काढायचा आणि मग त्याचा काय करायचं ठिकाणी कोन दुभाजक काढायचं आहे. तर सर्वप्रथम आपण अँगल काढून घेऊया ओके. काय करून घ्यायचं ठिकाणी अँगल काढून घेतला. जर तुम्ही राईट वर काढला राईट वर काढा, लेफ्ट वर काढा लेफ्ट वर काढा, त्याचं काही नाही. आता कोणता एकच काढायचं, दोन दोन काढायचं पाठीमागची सारखं. तर एकच काढायचं आपल्या ठिकाणी ठरवलं. समजा इथं आपण ठरवलं, इथं काढायचं ठरवलं आपण समजा. तर इथून आपण तुमचा कंपास नंतर इकडून मोजत येणार 0, 10, 20, 30, 40, 50, 60 ओके. तर आता या ठिकाणी आपलं नाव टाकलं दिलेलं, काय नाव दिलं XYZ ओके. अशा प्रकारचं नाव दिलं. आता याला आपला बायसेक्ट करायचं आहे. म्हणजे 30 ला 2 न भागायचं. कितीला 60 ला, सॉरी 60 भागीला 2 बेत्री 6
म्हणजे 30-30 चे दोन अँगल तयार झाले पाहिजे. कितीचे? 30-30 चे. आपण जर मोजलो नंतर तर 30-30 चे काय झाले पाहिजे ठिकाणी दोन दोन अँगल्स तयार झाले पाहिजे. मग कसे काढायचे बघू द्या. मग बस पेन्सिल कुठायचे शाबास. ओके, तर याच्यामध्ये पेन्सिल फिक्स करायची. ओके, हा जे काय कंपास आहे तुमचा, याला कंपास मध्ये ठेवा, ज्याला आपण पेन्सिल फिट करतो. हा कंपास आहे. याला एक लोखंडी टोक असतो आणि एक पेन्सिलचं टोक असते. ओके, तर हा अँगल काढणं झाल्यानंतर अशा प्रकारचा ज्यावेळेस तुमचा अँगल काढणं होते. ओके, अँगल काढणं झाल्यानंतर तुमचा लोखंडी टोक त्या पहिल्या शिरोबिंदूवरती ठेवायचा, जे काही अँगलचा शिरोबिंदू आहे. त्यानंतर ठेवल्यानंतर याला असा प्रकारचा चॉप मारून घ्यायचा इकडे तिकडे. मग चॉप मारल्यानंतर अंतर कमी किंवा जास्त करू शकता. नंतर एक बार चॉप मारल्यानंतर तुम्हाला जर जवळ काढायचं तर कमी करा, थोडं लांब काढायचं असेल तर लांब करा. ओके, त्यानंतर जे काही चॉप मारलेले आहेत आपण, तर तिथून चॉप घेऊन ह्या कंपास इकडं पण आणि मग नंतर त्याला इकडं पण असं चॉप मारून इथं जे काही इंटरसेक्टिंग पॉईंट येईल तो सर्व या ठिकाणी अँगलला जोडून घ्यायचा आहे. ओके, म्हणजे कसा आता समजा हा माझा कंपास आहे. ओके, एका हातात हा पेन्सिल टोक आणि हा लोखंडी टोक आहे. ओके, मी लोखंड टोक या पॉईंटवरती ठेवला आणि याला अशा प्रकारचा चॉप मारला समजा. ओके, अशा प्रकारचा हे जे काही चॉप आले. ओके, हा चॉप प्लेट इथून पुन्हा जे समोर आणि मग याला क्रॉस करणार पुन्हा एक इथून. ओके, अशा प्रकारचा आपण काढू. हा जो पॉईंट भेटतो इथं त्याला इंटरसेक्ट केल्यानंतर इथला पॉईंट आणि इथला पॉईंट स्केल घेऊन सरळ या ठिकाणी काय करायचं जोडून घ्यायचं. ओके, म्हणजे समोर बोर्ड आहे, ज्याला कंपास नाही, त्यासाठी थोडंसं वाकडं तिकडं येऊ शकतं, पण तुमच्या तुम्ही सगळंच असणार आहे, तुमच्या समोर वही असणार आहे, त्यासाठी तुम्ही चांगल्या प्रकारचे काढू शकता. तर हे येणारे जे काही दोन कोण आहेत हा पूर्ण 60चा आहे, मात्र हे अर्धा 30चा आहे आणि हा अर्धा 30चा आहे. याला म्हणतात अँगल बायसेक्टर. काय ठिकाणी अँगल बायसेक्टर, कोण दुभाजक करणे. ओके, कोणाच काय करायचं की आपला कोणाच काय करायचं. ओके, तर कोणाचं दुभागून टाकायचं आपलं. कोणाला काय करायचं ठिकाणी दुभागून टाकायचं, म्हणजे त्याचे दोन भाग करून तुकडे करून टाकू द्यायचे. ओके, तर दुसरे एक्झाम्पल घेऊया आपण 90चं. समजा आपण एक 90चा अँगल काढला. अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री. PQR आपण अँगल काढून घेतला समजा. आता याचा अँगल बायसेक्टर करायचा आहे. 90 चे दोन भाग केले म्हणजे काय 45. मग काय करायचं, लोखंड टोकीला ठेवायचं शिरोबिंदूवरती, इकडे एक चॉप आणि पुन्हा इकडे एक चॉप करून घेतल्यानंतर पुन्हा इकडे एक चॉप, पुन्हा याला इकडे एक चॉप. हे जे काही पॉईंट भेटतो हा पॉईंट सरळ असा ठिकाणी जोडून घ्यायचा. मग काय तयार त्या ठिकाणी इकडला 45 आणि इकडला 45 अशा प्रकारचे दोन अँगल ठिकाणी तयार होतील. याला नाव काय तर देऊन टाकायचं PQRS, म्हणजे आपल्या मनावर. तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपला अँगल बायसेक्टर काढता येतात. ओके, म्हणजे या ठिकाणी जर विचारलं आपला रे QS इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल PQR. ओके, अँगल बायसेक्टर कोण दुभाजक आहे तो कोणाचा QS चा. तर अशा प्रकारचे आपल्या ठिकाणी अँगल बायसेक्टर काढता येतात, नो प्रॉब्लेम. त्यानंतर आपण एखादा मोठा कोन घेतला. अँगल ABC इज इक्वल टू 120 डिग्री, 120 अंश. त्या ठिकाणी आपण 120 अंश. तर याला आपण सेगमेंट काढून घेतला अगोदर. सेगमेंट काढून घेतल्यानंतर इकडे समजा कुठल्याही पॉईंट तुम्हाला काढायचं तर काढा. दोघांचे नियम तुम्हाला माहिती आहे. 10, 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. ओके, नंतर 100, 110, 120. ओके,
तर आपण 120 हा कोन काढून घेतला. आता या ठिकाणी आपला अँगल बायसेक्टर काढायचा आहे. अँगल ABC. तर हा विशाल कोन आहे तुम्हाला माहित आहे 120 म्हणल्यानंतर यांचा अँगल बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. इथून काय घ्यायचं, लोकल टॉप ठेवायचा, इकडे एक चॉप, इकडे एक चॉप, पुन्हा इकडे एक चॉप आणि इकडे एक चॉप. त्याच्यापासून जे काही भेटल बघ त्या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी 120 च्या आधी हा 60 तयार होईल आणि हा पूर्ण 120 चालू. ओके, तर अशा पद्धतीने आपण अँगल बायसेक्टर त्या ठिकाणी काढू शकतो. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारचा आपला या ठिकाणी टॉपिक संपलेला आहे. ओके, आणि अँगल बायसेक्टर घेऊन या ठिकाणी पूर्णतः आपला टॉपिक इथेच संपलेला आहे. याच्यावरती होमवर्क हाच क्वेश्चन राहील. नंबर 1 अँगल ABC इज इक्वल टू 70. नंबर 2 अँगल XYZ इज इक्वल टू 80. नंबर 3 अँगल PQR इज इक्वल टू 110. त्यानंतर अँगल IPS इज इक्वल टू 90. त्यानंतर अँगल MHK इज इक्वल टू 150. त्यानंतर अँगल STD इज इक्वल टू 40 डिग्री. नंतर अँगल LMN इज इक्वल टू 100. त्यानंतर अँगल DIG इज इक्वल टू 130. त्यानंतर अँगल PSI इज इक्वल टू 65 डिग्री. त्यानंतर लास्ट अँगल IS इज इक्वल टू 170. ओके, तर अशा प्रकारचे मी तुम्हाला 10 अँगल दिले. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये जे काही होमवर्क आहे ते पण देईन, मी सांगेन प्रॅक्टिस सेट. आणि हे सगळ्या गोष्टी 1-2 दिवसात पूर्ण करून टाकायचे. दुसरा टॉपिक ठिकाणी तुमचा खलास संपलेला आहे. ओके, तर राहिलेला टॉपिक आपण उद्या लगेच दुसऱ्या त्याच्या टॉपिकला आपण सुरुवात करणार आहोत. ओके, धन्यवाद.